आंब्याचा सीझन आला पण मी तुम्हाला काय आंबे दाखवले नाही जास्त, कारण की सारखंच पप्पा आणतात करतात पण मला काय दाखवणं होत नाही. मग आज आहे ना मला चला दाखवते आंबे, कारण की हे सगळे खाण्यासाठी आंबे काढले होते आम्ही. आमरस तर सारखंच होतं पण आंबे खाण्यासाठीच काढले होते. त्यातले ना 2-3 मोठे मोठे आंबे होते, बाकीचे बॉक्समध्ये पिकाय टाकलेले आहेत आणि हे काही आहेत जे कट करून खायचं आहे आता आम्हाला. तर हा एक आंबा एवढा मोठा होता जे माझ्या हातात बसत नव्हता. त्यानंतर 2 आंबे कट करून दिले पप्पासाठी, म्हणजे तो एकच आंबा होता जेवढे प्लेट भरून झाले होतं. त्यानंतर 2 आंबे मी घेतले कट करण्यासाठी. मस्त मम्मीला ते सगळ्यांना दिले होते कट करून, कारण की आंबे ठेवताना पूर्ण खराब होऊन जाते, पण आंबे काही मम्मी कट करून देणार नाही सगळ्यांना खाण्यासाठी. मम्मीच्या मागे काम असते त्याच्यामुळे मम्मी विसरून जाते. तर चला म्हटलं मीच कट करून घेते. मग इथं ना मला वाटते 8-9 मी कट केले असं आंबे सगळ्यांसाठी खाण्यासाठी. सगळेच होते, मी, भाऊ, मम्मी, आई, आजी सगळेजणच होतो आम्ही. त्यानंतर बाहेर येऊन बसले तर माझा भाऊ मस्त असा कडक तयार होऊन बसला होता, कारण की त्याला पंढरपूरला जायचं आहे. आवरून पेपर आहे त्याच्यामुळे बसले ते. मी बसले तर बघते तर काय पुढे गाडी पप्पाची धुतलेली. म्हणलं का रे अशी गाडी कोण धुतलेली एवढं लवकर? तर आहे ना माझा भाऊ म्हणला की आहे ना हे काम केलं होतं तुझ्या भावाने, म्हणजे माझ्या भावाने छोट्या, कारण की रोज खराब करतो गाडी, रोज घेऊन जातो चालवायला, शिकायला लागलाय ना त्याच्यामुळे रोज घेऊन जातो, रोज खराब करून आणतो. त्याच्यामुळे त्यांनी गाडी आज धुवून घेतली होती. तेच बघून मी ह्यांना विचारत होते भाव. त्यानंतर आमच्या आई साहेब चालल्या होत्या मागे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, कारण की तिला मध्ये आधी आहे ना असं होतं की देवाला नैवेद्य दाखवायचं आहे असं तसं. त्यानंतर हे 2 माकडं तुम्ही बघू शकता, एक माकड तर झाडावर बसलं होतं, आता दुसरं चाललं होतं बसण्यासाठी झाडावरती.